जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 14वा. अखंड ध्यान नाम. समास 7वा. युगधर्म निरूपण नाम. श्रीराम समर्थ. नाना देश नाना आश्रम, सर्वांचे मूळ गृहस्थाश्रम. जेथे पावती विश्राम, त्रैलोक्यवासी. म्हणजे समर्थ म्हणतायत की या जगामध्ये नाना वेश आणि नाना असे आश्रम आहेत, पण सर्वांचे मूळ कोठे असेल तर ते गृहस्थाश्रमामध्ये आहे. आणि सर्व त्रैलोक्यातील लोकांना गृहस्थांच्या घरीच विश्राम प्राप्त होतो. पहा, या दशकामध्ये कोणता दशक? अखंड ध्यान नाम. या दशकामध्ये एका निस्पृहाची जीवन वैशिष्ट्य आपण अभ्यास करत आहोत. यामध्ये आत्तापर्यंत आपण त्याची भिक्षा पद्धती, कवित्व कला, कीर्तन करण्याचा हातखंडा, चातुर्य लक्षण इत्यादींचा परामर्श तो समर्थांकडून आपण घेतलेला आहे. निस्पृहाच्या जीवनशैलीतील पुढचा टप्पा समर्थ या युगधर्म निरूपण नामातून समजावून सांगत आहेत. निस्पृह म्हणजे कोण याची साधी सोपी व्याख्या करायची म्हटली तर ती कशी करता येईल? जो दृश्यात आसक्त नाही, ज्याचा आनंद इतर गोष्टींवर अवलंबून नाही, जो स्वतंत्र असून केवळ परमेश्वरावर विसंबून जीवन जगतो, तो निस्पृह. मग अशा निस्पृहानं जीवनाच्या 4 पैकी कुठल्या आश्रमात राहावं असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. त्याविषयी सविस्तर चर्चा समर्थ या समासात करत आहे. आपल्या संस्कृतीमध्ये सनातन काळापासून आश्रम पद्धती चालत आलेली आहे. ऋषीमुनींनी घालून दिलेली ती एक पावन परंपरा आहे. त्यामध्ये प्रामुख्यानं 4 आश्रम आहेत. ते कोणते ते आपण बघू. एक म्हणजे ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. यामधील आश्रम हा शब्द शुचिता, सात्विकता दर्शवतो, हे ध्यानात ठेवावं. उपनयन संस्कार झाला की गुरुगृही राहून विद्याभ्यास करण्यासाठी, गुरुचरणी तन मनानं राहून ज्ञान संपादन करण्यासाठी ब्रह्मचर्याश्रमाची रचना केलेली दिसते. संपादन केलेल्या ज्ञानाचं जेव्हा विज्ञान होतं तेव्हा गुरु शिष्याला गृहस्थाश्रम स्वीकारण्यास सांगतात. बहुतेक वेळा शिष्याला गुरुचरण सोडून गृहस्थाश्रम स्वीकारण्याची अजिबात इच्छा नसते, तशी ओढ नसते. मात्र शिष्याची आत्मिक प्रगती कशानं साधणार आहे हे गुरुला कळत असतं. त्यामुळं इच्छा नसतानाही केवळ गुरुआज्ञा प्रमाण मानून सत्शिष्यांनी गृहस्थाश्रम स्वीकारल्याची अनेक उदाहरणं सांगता येतील. जनार्दन स्वामींनी त्यांच्या सर्वोत्तम शिष्याला एकनाथांना पूर्णत्व प्राप्त करून दिलं. गुरुचरणांपासून नाथ महाराजांना क्षणभर देखील दूर जाण्याची इच्छा नव्हती. मात्र योग्य वेळी जनार्दन स्वामींनी एकनाथांचा हात गिरजाबाईंच्या हाती सोपवला आणि तेथून सुरू झाला आदर्श असा गृहस्थाश्रम. गुरु आपल्या शिष्योत्तमांना ज्या गृहस्थाश्रमात धाडतात तो गृहस्थाश्रम म्हणजे केवळ पती पत्नींना एकत्र येऊन थाटलेला प्रपंच नव्हे. गृहस्थाश्रमाचा इतका संकुचित अर्थ सद्गुरूंना अपेक्षित नाहीये. पती पत्नींना एकत्र राहून नीतिधर्मयुक्त आचरण करून कुटुंब सांभाळणं, त्याचा विस्तार करणं, मुलांचं संगोपन करणं हा त्यातील एक भाग झाला. पण गृहस्थाश्रमाचा व्यापक अर्थ, त्याचं स्वरूप समर्थ आपल्याला पुढे सांगणार आहेत. देव ऋषी मुनी योगी, नाना तापसी वितरागी, पितृ आदी करून विभागी, अतीत अभ्यागत. म्हणजे देव ऋषी मुनी योगी, अनेक तपस्वी लोक, तसेच वैराग्य संपन्न लोक, तसेच पितर आणि अतिथी
अभ्यंगत आदी सर्व गृहस्थ घरच्या अन्नांचे अधिकारी असतात. गृहस्थाश्रमी निर्माण झाले, आपला आश्रम टाकून गेले, परंतु गृहस्थागृही हिंडो लागले कीर्तिरूपे. म्हणजे हे सर्व गृहस्थाश्रमातच जन्मले. त्यांनी नंतर गृहस्थाश्रमाचा त्याग केला आणि साधन करून कीर्ती मिळवली, परंतु भिक्षेसाठी त्यांना गृहस्थांच्या घरीच हिंडावे लागले. या कारणे गृहस्थाश्रम सकळांमध्ये उत्तोत्तम, परंतु पाहिजे स्वधर्म आणि भूतदया. म्हणजे सर्व आश्रमामधून गृहस्थाश्रम हा उत्तमोत्तम होय, परंतु गृहस्थांच्या ठिकाणी सर्व धर्मनिष्ठा आणि भूतदया मात्र असणे आवश्यक आहे. समर्थ म्हणतायत, काय म्हणतात समर्थ आपल्याला, की देवऋषी, मुनी, योगी, तपस्वी, विरक्त पुरुष, पितरे, हविष्य अन्नाचे भागीदार, अतिथी, अभ्यागत हे सर्वजण गृहस्थाश्रमातच जन्माला येतात. गृहस्थाश्रमाशिवाय त्यांना अस्तित्वच असू शकत नाही. ते गुरुगृही जाऊन कठोर साधनेद्वारे ज्ञान संपादन करतात, आत्मबल वाढवतात, परम अनुभव घेतात. हा परमानंद त्यांना बहुजनांमध्ये वाटायचा असतो, किंबहुना तो कसा मिळवायचा याविषयी समाजाला मार्गदर्शन करायचं असतं. त्यामुळं ते पुन्हा गृहस्थाश्रमींच्या सोबतीनंच राहू लागतात. गृहस्थाश्रमामध्ये असतानाच सत्पुरुष प्रयोग करतात, त्याद्वारे समाजाला भगवंत सन्मुख करतात. पुढं त्यांना समाज मान्यता मिळून त्यातून त्यांच्या कीर्तीचा परिमळ आठही दिशांना दरवळू लागतो. नीती सदाचरणाचं अधिष्ठान असणारा गृहस्थाश्रम भगवंत प्राप्तीसाठीची एक प्रयोगशाळा असते. सद्गुरू म्हणतात की सर्व संघ परित्याग करून एका लंगोटीनिशी रानावनात एकटं राहून परमार्थासाठी साधन करण्यापेक्षा प्रपंचात राहून भगवंतानं ज्या स्थितीत ठेवले त्या स्थितीत समाधानानं राहून मनापासून नामस्मरण करणं अधिक अवघड आहे. संत तुकाराम महाराज एका ओवीमध्ये म्हणतायत की रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन, असं तुकोबाराय उगीचच म्हणून गेलेले नाहीयेत. अर्थात प्रपंचात राहून परमार्थ करणं हे द्वंद्व युद्धच आहे. तर सर्व सोडून देऊन एकांतात जाऊन भगवंत प्राप्तीसाठी प्रयत्न करणं म्हणजे युद्धात सर्वजण मरून गेल्यानंतर स्वतःला राज्याभिषेक करून घेतल्यासारखं आहे. एकीकडं भगवंताच्या दर्शनाची तळमळ लागून राहिली आहे, तर दुसरीकडं प्रपंचातील जबाबदाऱ्या पूर्ण करण्याची प्रामाणिक खटपटही चालू आहे. अशा दोलायमान स्थितीत विवेकानं वागून भगवंत प्राप्ती करणं केव्हाही श्रेयस्करच होय. या कठीण परीक्षेत गृहस्थाश्रमी निस्पृहच उत्तीर्ण होतो. सर्व संघ परित्याग करून निस्पृहता सांभाळण्यात कसलं आलंय मोठेपण, असं आपण आपल्या कोणाचं तरी मनात येईल. पण गृहस्थाश्रमात राहून जर निस्पृहता सांभाळली तर ते खरं संतपण म्हणता येईल, असं आपल्याला समर्थ सांगत आहेत. त्यामुळं निस्पृहासाठी गृहस्थाश्रम हा आत्मपरीक्षण करण्याचं सुयोग्य ठिकाण आहे. इथंच तो स्वतःच्या अंतरंगाची नेमकेपणानं तपासणी करू शकतो. गृहस्थाश्रमात नीती न्यायाच्या मर्यादेत राहून प्रपंच उत्तमपणे करत निस्पृहता जपता येते आणि भगवंत प्राप्ती करता येते. हे अनेक संतांनी गृहस्थाश्रम स्वीकारून दाखवून दिलेलं आहे. पुष्कळ लोक गृहस्थाश्रमी असतात, पण प्रत्येकालाच काही निस्पृहता सांभाळता येत नाही. बहुतांश लोक स्वार्थापायी लाळघोटेपणा करताना दिसून येतात. त्यामुळंच गृहस्थाश्रम ही संकल्पना मुळापासून नीट समजावून घ्यायला हवी, असं समर्थ आपल्याला म्हणत आहेत. त्यातील पहिला टप्पा म्हणजे
षटकर्मे प्रामाणिकपणे आचरणात आणणं हे गृहस्थाश्रमाचं वैभव आहे. त्याच्यासोबत स्वधर्म आणि भूतदया हे गुणही गृहस्थाश्रमीपाशी असायला पाहिजेत असं समर्थांना वाटतं. आपली नेमकी इथंच चूक होते, कारण स्वधर्माचरणापासून आपण दूर गेलेली मंडळी आहोत. धर्म म्हणजे काय हेच आपल्याला उमगलेलं नाही आहे. जातपात पंथ संप्रदाय यावर आधारलेला धर्म समर्थांना इथं अजिबात अपेक्षित नाही आहे. भगवंतानं आपल्याला जे कार्य दिलंय ते कर्तव्य म्हणून नेटानं प्रामाणिकपणे पार पाडणं म्हणजे स्वधर्म होय. पण थोडंसं बारकाईनं बघितलं तर असं दिसून येतं की बहुतेक गृहस्थाश्रमी स्वधर्माचरणापासून लांब जाण्याचाच प्रयत्न करत असतात. म्हणजे कसं? भगवंत प्राप्तीसाठी गृहस्थाश्रमात राहून उपयोग नाही आहे. त्यासाठी अन्य ठिकाणी एकांतात गेलं पाहिजे असा विचार करणं म्हणजे स्वधर्माशी प्रतारणाच नव्हे काय? अशा विचारानं काही जण संन्यासाश्रम वानप्रस्थाश्रमाची वाट धरतात आणि प्रपंचाची मग राख रांगोळी व्हायला वेळ लागत नाही. समाजात अशी बरीचशी उदाहरणं आहेत जे मुलाबाळांना उघड्यावर सोडून परमार्थाच्या नावाखाली भलत्याच मार्गावर भरकटून गेलेले आहेत. स्वतःसोबत ते अनेकांचं जीवन उद्ध्वस्त करत असतात. याला कारण म्हणजे त्यांची गृहस्थाश्रमाबद्दलची चुकीची समजूत. केवळ पैसा अडका कमवणं, मुलं बाळं घरदार सांभाळणं म्हणजे गृहस्थाश्रम अशी त्यांची समजूत असते. त्यामुळं सामान्य जणांना गृहस्थाश्रम या संकल्पनेची नीट ओळख करून देण्याच्या उद्देशानं समर्थ सांगतायत की अध्ययन, अध्यापन, यजन, याजन, दान व प्रतिग्रह ही षटकर्मे तसंच स्वधर्म व भूतदया यासोबत भक्तिमार्गाची कास धरणंही गृहस्थाश्रमाच्या दृष्टीनं अत्यावश्यक आहे. जेथे षडकर्मे चालती, विद्योक्त क्रिया आचरती, वाग्माधुर्ये बोलती प्राणीमात्रासी म्हणजे गृहस्थाश्रमातच षडकर्मे म्हणजेच अध्ययन, अध्यापन, यजन, याजन, दान आणि प्रतिग्रह हे चालतात. गृहस्थ विद्युक्त क्रियेचे आचरण करतात आणि प्राणीमात्रांशी मधुर वाणीने बोलतात. पहा, अध्ययन, अध्यापन, यजन, याजन, दान व प्रतिग्रह अशी धर्मशास्त्रात सांगितलेली षटकर्मे जिथं चालतात, ज्या ठिकाणी मधुर वाणीनं बोलणं होतं तो उत्तम गृहस्थाश्रम होय. गृहस्थाश्रम किंवा प्रपंच म्हणजे केवळ भोग उपभोगण्याचं स्थान नव्हे, तर अगोदर सांगितल्याप्रमाणे आश्रम या शब्दामध्ये शुचिता सामावलेली आहे. त्यात पावित्र्य आहे. एक उदात्त उद्दिष्ट आहे जे 6 वेगवेगळ्या कर्मांच्या आधारे साध्य करणं इथं अभिप्रेत आहे. गृहस्थाश्रमीनं सतत शिकत राहणं म्हणजे अध्ययन होय. अर्थात ते शाळा महाविद्यालयांसारखं लौकिक शिक्षण नव्हे. हे अध्ययन जीवनशाळेतील आहे. छोट्या मोठ्या चुका सुधारत बाह्य तसंच आंतरिक सुधारणा घडवून जीवनाला योग्य दिशा देणं म्हणजे अध्ययन होय. दिसा माझी काहीतरी लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे हा समर्थांचा उपदेश अध्ययनाच्या दृष्टीनं अत्यंत मोलाचा आहे. स्वतःबरोबरच कुटुंबियांना व समाज बांधवांना देखील परमार्थात अग्रेसर करणं हा गृहस्थाश्रमींच्या अध्ययनाचा मुख्य हेतू असावा. अशा संस्कारातून, अध्ययनातून गृहस्थाश्रमींचं आदर्श असं आचरण घडू लागतं, ज्यातून समाजाचं आपसुकच प्रबोधन होऊ लागतं. पूर्वीच्या शिक्षकांचा पगार अगदीच तुटपुंजा असायचा, पण त्याही परिस्थितीत ते होतकरू विद्यार्थ्यांना जवळ ठेवून घेत त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी उचलून त्यांचं आयुष्य उभं करायला ते मदत करीत.
ते गृहस्थाश्रमींची एक उत्तम अध्यापन सेवा म्हणता येईल. यजन याचा अर्थ यज्ञ. उपासना मार्गातील आहार विहारादी बंधनं पाळून विधिवत केलेलं होम हवन म्हणजे यज्ञ होय. पण यज्ञाचा त्याहून विशाल अर्थ म्हणजे समर्पण, त्याग. समर्पण हा प्रेमाच्या अंतरंगाचा मुख्य भाग होय. जिथं आत्यंतिक प्रेम दाटून येतं तिथं समर्पण रूपी यज्ञ घडत असतो. आई वडील स्वतः कष्ट उपसतात, प्रसंगी उपाशी तापाशीही राहतात, पण मुलाबाळांना सुखात ठेवण्यासाठी धडपडत असतात. हे यजनच होय. शेजारी पाजारी समाज बांधव यांना सुख देण्यासाठी जो त्याग केला जातो तेही यजनच आहे. यजनाबरोबरच याजनही तितकंच महत्त्वाचं आहे. याजन म्हणजे उपासना, तपस्या. भगवंताच्या समीप जाण्यासाठी उपासनेद्वारे गृहस्थाश्रमीनं स्वतःच्या जीवनाला एक दिशा देणं आवश्यक असतं. याजनाद्वारेच त्यांना परमार्थाचं दालन खुलं होतं. गृहस्थाश्रमीला प्रपंचरत असताना विविध कर्मे करावी लागतात. त्यावेळी कदाचित नीती, न्याय, सदाचरणाच्या रेषा पुसट होण्याची भीती असते. बऱ्याचदा जीवनात काही पुरुषार्थ गाजविता न आल्यामुळं मनात न्यूनगंड निर्माण होण्याची शक्यता असते. अशा वेळी याजन, उपासना गृहस्थाश्रमीला तारून नेते. बघा, ज्याच्या मागं उपासनेचा जोर आहे तो जगात खरं काम करू शकतो असं सद्गुरू म्हणतात. सर्व प्रकारे नेमक, शास्त्रोक्त करणे काही एक, त्याही मध्ये अलौकिक, तो हा भक्तिमार्ग. म्हणजे सर्व प्रकारे शास्त्रोक्त कर्मांचे नीतिनियमपणे आचरण करावे, त्यातही भक्तिमार्ग हा अलौकिक आहे. बघा, आत्ता समर्थांनी आपल्याला सांगितलेल्या ओवीमध्ये समर्थ आपल्याला म्हणतायत की आत्ताच सांगितलेल्या वर निवेदित केलेल्या कर्म शास्त्रोक्त पद्धतीनं, शास्त्रोक्त रीतीनं सांभाळताना भक्तिमार्गाचं आचरणही व्हायला हवं. जे प्रापंचिक जबाबदारी टाळू पाहतात किंवा तिलाच सर्वस्व मानतात अशी दोन्ही तऱ्हेची मंडळी स्वधर्माचरणापासून घसरलेली आहेत असं समर्थ सांगतायत. षटकर्मे तसंच स्वधर्म, भूतदया आणि भगवत भक्ती यांनी परिपूर्ण असा गृहस्थाश्रम आदर्श म्हणून समर्थ समाजासमोर ठेवू इच्छित आहेत. उत्तम गृहस्थाश्रमी अर्थातच निस्पृह प्रपंच थाटतो, पत्नीला योग्य सन्मान देतो, मुलाबाळांचं संगोपन उत्तम रीतीनं करतो. या समर्थांनी उल्लेख केलेल्या सहाही कर्म सुयोग्य रीतीनं करून तो गृहस्थाश्रमाला शोभा आणतो. सर्वांशी सुमधुर वाणीनं संवाद करतो, भगवंताची उत्कट भक्ती करतो. सर्व कर्म अगदी शास्त्रोक्त पद्धतीनं केल्यामुळं फुलांनी बहरलेल्या बगीच्याप्रमाणे अशा गृहस्थाश्रमीचं जीवन सदैव बहरलेलं असतं. त्याचं बाह्य आणि आंतरिक वैभव ते किती वर्णावं. बाह्यांगानं गृहस्थाश्रमांचे सर्व नियम पाळत असताना आतून मात्र तो अनासक्त, मोकळा होत असतो. सद्गुरू म्हणतात, समर्थ म्हणतात की गृहस्थाश्रमात राहून जो एक पत्नीव्रत सांभाळतो तो ब्रह्मचारीच होय. एकनाथी भागवताच्या कळसाध्यायात अर्थात 31व्या अध्यायात प्रभू श्रीकृष्णांना वंदन करताना नाथ महाराज म्हणतात, घरी 16 सहस्र नारी, नांदसी 1,60,000 सहस्त्र कुमरी, तरी तू बाळ ब्रह्मचारी, तुझ सन्मत कुमारी वंदिजे. तुझे ब्रह्मचर्याची थोरी, शुक नारद वंदिती शिरी, हनुमंत लोळे पायावरी, तू ब्रह्मचारी नैष्टिक. याचा मतितार्थ हाय की ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रम, संन्यास हे वृत्तीचे गुणधर्म आहेत. अंतरंगामध्ये
ते मुरले पाहिजेत. प्रपंचातील वैभव अनुकूलता ही रामाची देणगी आहे. ही गृहस्थाश्रमींची भावना अखंड टिकू लागली की तो संन्यस्तच होतो. गृहस्थाश्रम व संन्यासाश्रम यांना जोडणारा तो वानप्रस्थाश्रम, योग्य ठिकाणी योग्य वेळी योग्य वयात कुठं थांबायचं ते कळणं, तसंच आपल्या हातातील कारभार तरुण पिढीकडं सुपूर्त करणं आणि प्रपंचात गुंतलेली वृत्ती काढून घेऊन ती भगवंताकडं वळविणं म्हणजे वानप्रस्थाश्रम. थोडक्यात ब्रह्मचार्याश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम या तिन्ही आश्रमांचे सर्व गुणधर्म साधकाला गृहस्थाश्रमात राहून साध्य करता येऊ शकतात. गृहस्थाश्रमात राहून जो भक्तीचं नंदनवन फुलवतो त्याच्यासाठी तर ते आणखीनच सोपं आहे. भक्ती मार्गाची कास धरून मनुष्य जीवनाच्या परमोच्च ध्येयाची प्राप्ती अर्थात भगवंत प्राप्ती एक निस्पृह गृहस्थाश्रमी कशी करून घेतो व त्याचवेळी गृहस्थाश्रमाची संकल्पना नीट न उमगल्यानं सामान्यजन आंधळ्याप्रमाणे कसं चाचपडत राहतात याचं समर्थांनी केलेलं विवेचन आपण पुढे समजून घेणार आहोत. पहा, आपल्या संस्कृतीत सांगितलेल्या 4 आश्रमांपैकी गृहस्थाश्रमाचं श्रेष्ठत्व आपण समजून घेत आहोत. नीतिधर्माचं पालन करत कर्तव्यबुद्धीनं षटकर्मे करताना त्याला भक्तिमार्गाची जोड दिली तर गृहस्थाश्रमात राहून देखील इतर 3 आश्रमांचं पालन केल्याचं पुण्य लाभतं आणि अंती परम वस्तूची प्राप्ती करून घेता येते. या निष्कर्यापर्यंत समर्थ आपल्याला घेऊन आलेले आहेत. अगदी किडामुंगीपासून ते मनुष्यापर्यंत सर्व जीव प्रपंचच थाटत असतात, म्हणजेच ते गृहस्थाश्रमातच राहत असतात. ब्रह्मचर्याश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम हे आता केवळ शब्दांपुरते उरलेले आहेत. जन्मल्याबरोबरच प्रत्येक जीव प्रपंचाचाच एक भाग बनून जातो आणि प्रपंच तेवढा खरा असं मानून त्याचं जीवन व्यतीत करतो. गृहस्थाश्रम हा सर्वश्रेष्ठ जरी असला तरी त्यामध्ये राहताना शास्त्रोक्त पद्धतीनं शास्त्रोक्त रीतीनं षटकर्मांचं पालन, स्वधर्माचरण, भूतदया, भक्तिमार्ग यांचं समर्थांनी जे प्रतिपादन केलं आहे त्यानुसार आपलं जीवन आहे का? गृहस्थाश्रमाचा मूळ हेतू आपल्याला समजलाय का ते पाहणं महत्त्वाचं ठरतं. गृहस्थाश्रम म्हटलं की स्वार्थ हा आलाच. स्वार्थ सोडून गृहस्थाश्रमी राहू शकत नाही. अशा परिस्थितीत नेमकं काय घडलं असता गृहस्थाश्रमी उद्धरून जाऊ शकतो, निस्पृहतेनं परमात्म्याशी तदाकार होऊ शकतो याचं चिंतन समर्थ आपल्यासमोर मांडत आहेत. श्रेयस अशा गृहस्थाश्रमाचे गुणधर्म मनुष्य स्वार्थापायी विसरतो आणि आसक्तीपायी वेगवेगळ्या बंधनात अडकत जातो. त्यामुळं गृहस्थाश्रमीला योग्य मार्गदर्शन मिळण्याची फार आवश्यकता असते, कारण त्याशिवाय प्रपंच गृहस्थाश्रमात बदलू शकत नाही. प्रपंच म्हणजे देहाधिष्ठित सुख मिळवण्याचा प्रांत होऊन जातो. योग्य मार्गदर्शनाअभावी प्रापंचिक मनुष्य केवळ भोगवादीच बनून राहतो. त्याचा परमार्थिक विकास शून्य असतो. त्यामुळं परमोच्च ध्येय गाठायचं असेल, म्हणजेच परम वस्तूची प्राप्ती करायची असेल तर योग्य मार्गदर्शन हे हवंच. मग ते कुणाकडून घ्यायचं? केवळ सद्गुरूच असं मार्गदर्शन करू शकतात. मग पुढचा प्रश्न येतो, गृहस्थाश्रमात राहून सद्गुरू प्राप्ती होऊ शकते का? त्यांना ओळखता येऊ शकतं का? या टप्प्यावरच साधकानं अतिशय सावध राहायला हवं. सामान्यतः असं दिसतं की जो
प्रपंचिकाच्या अडचणी सोडवितो, भौतिक अनुकूलता देतो, अशाच गुरूंच्या शोधात अनेक जण असतात. ज्या क्षेत्री नवस केल्यामुळं मनोवांछित गोष्टी मिळतात, अशा ठिकाणीच लोकांची गर्दी दिसून येते. तिथला अनुग्रह घेणं किंवा अशा गुरूंचा अनुयायी बनणं म्हणजेच परमार्थ असं ते लोक समजू लागतात. मात्र त्याचा परमार्थिक उन्नतीसाठी जास्त करून उपयोग होताना दिसत नाही. जीवनात खरी प्रगती साधायची असेल, ज्ञान प्राप्ती करायची असेल, खरा गृहस्थाश्रम पाळायला शिकायचा असेल तर त्यासाठी योग्य मार्गदर्शन करणारा सद्गुरूच हवा. असा सद्गुरू कसा ओळखावा, कसा असावा ते आपल्याला समर्थ पुढे सांगत आहेत. पुरश्चरणी कायावतेसी, दृढ वृत्ती परम सायासी, जगदीशा वेगळे जयासी थोर नाही. जो पुरश्च धरणे करतो, शरीराला कष्ट देण्यास तयार असतो, दृढ वृत्ती आणि खूप प्रयत्नशील असतो, पण ज्याला एका जगदीशाशिवाय दुसरे काही श्रेष्ठच वाटत नाही. काया वाचा जीवे प्राणे, कष्टे भगवंता कारणे, मने घेतले धरणे भजन मार्गी. म्हणजे जो शरीराने, वाणीने, जीवाने आणि प्राणाने भगवंतासाठी कष्ट सोसतो, ज्याच्या मनाने भक्तिमार्गात जणू काही धरणेच धरलेले असते, ऐसा भगवंताचा भक्त विशेष अंतरी विरक्त, संसार सांडून झाला मुक्त देवाकारणे. असा जो भगवंताचा भक्त असतो आणि जो अंतरात विशेष विरक्त असतो, तो संसार सोडून भगवंतासाठी मुक्त होतो. अंतरापासून वैराग्य तेची जाणावे महद्भाग्य, लोलंगते एवढे अभ्याग्य आणिक नाही. म्हणजे अंतरंगापासून वैराग्य उत्पन्न होते हे महद्भाग्य जाणावे, आसक्ती एवढे अभाग्य दुसरे नाही. बघा, संसारिक मनुष्य विरक्त नसतो, प्रत्येक गोष्टीत तो आसक्त असतो. आसक्ती सोडून अंगी विरक्ती कशी बाणायची हे शिकवणारा गुरुही वैराग्य संपन्न हवा. म्हणजे गुरुच जर दृश्यासक्त असतील तर ते कोणत्या अधिकारानं लोकांना वैराग्यशील व्हा असं सांगणार? त्यांचे शब्द कसे प्रभावशाली होणार? ते जर प्रपंचिकांसमोर हात पसरू लागले तर विरक्तीचा कोणता आदर्श ते समाजासमोर ठेवणार? त्यामुळं लोलंगता अर्थात लोभासारखं दुसरं दुर्भाग्य नाही असं समर्थ या ओवीमध्ये सांगत आहेत. सद्गुरूंची आणखीन काही स्वभाव वैशिष्ट्य समर्थ आपल्याला पुढे सांगत आहेत. राजे राज्य सांडून गेले, भगवंता कारणे हिंडले, कीर्तिरूपे पावन झाले भूमंडळी. म्हणजे असे वैराग्य प्राप्त झाल्यानेच अनेक राजे राज्य सोडून भगवंत प्राप्तीकरिता हिंडले आणि भगवंत प्राप्ती करून घेऊन या जगात कीर्तिरूपाने पावन झाले. ऐसा जो का योगेश्वर, अंतरी प्रत्ययाचा विचार, उकलू जाणे अंतर प्राणीमात्रांचे. म्हणजे असा जो योगेश्वर असतो, ज्याला अंतर्यामी स्वरूपानुभव आलेला असतो, तो सर्व प्राणीमात्रांचे अंतःकरण जाणू शकतो. त्याच्याकडे लोक आकर्षित होतात. ऐसी वृत्ती उदासीन, त्याही वरी विशेष आत्मज्ञान, दर्शनामात्रे समाधान पावती लोक. असा जो अनासक्त आणि त्याहूनही विशेष म्हणजे आत्मज्ञानी असतो, त्याच्या केवळ दर्शनाने सुद्धा लोकांना समाधान प्राप्त होते. बघा, काया वाचा मनानं जो भगवंताची सेवा करतो, त्याच्यासाठी देह झिजवतो, जो भजन मार्गी आहे, अशा व्यक्तींचीच वृत्ती उदासीन राहू शकते आणि केवळ त्यालाच आत्मज्ञान मिळू शकतं. संसारात राहूनही त्यापासून अलिप्त राहण्याची युक्ती अवगत केलेला आत्मसाक्षात्कारी पुरुषच गृहस्थाश्रमाविषयी योग्य मार्गदर्शन करू शकतो. तेव्हा त्याचा
प्रापंचिक गरजांसाठी किंवा प्रापंचिक गरजांच्या पूर्ततेसाठी उपयोग किंवा वापर करू नये. आजकालचे तथाकथित गुरु ज्याच्या त्याच्या प्रपंचात नको तितकं लक्ष घालतात. कित्येकदा ते त्यात अडकतातही. वास्तविक उदासीनता व आत्मज्ञान या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जर आपण प्रापंचिक गोष्टींविषयी तत्पर असू तर समजावं की आपल्याला दृश्य जगाचं खरं स्वरूपच अजून कळालेलं नाही आहे आणि तेच आत्मज्ञान न होण्यामागचं मुख्य कारण होय. उदासीन विरक्त अशा सत्पुरुषांच्या मार्गदर्शनानं किंवा सत्पुरुषांच्या फक्त दर्शनानं समाधान मिळतं. पण असा अनेकांचा मार्गदर्शक असलेला उद्धारकर्ता असा सत्पुरुष प्रत्येकाच्या वाट्याला येणं खूप दूरचं दुरापस्ताच असतं असं समर्थ आपल्याला सांगत आहेत. बहुतांशी करी उपाये तो जनाच्या वाट्या न ये, अखंड जयाचे हृदये भगवत रूप. म्हणजे तो अनेक लोकांवर उपकार करतो, त्यांच्या उपयोगी पडतो म्हणून लोक त्याच्या मागे धावतात, पण तो लोकांच्या वाट्याला येतच नाही. त्याचे हृदय अखंड भगवत रूप झालेले असते. जनास दिसे हा दुश्चित, परी तो आहे सावचित्त. अखंड दयाचे चित्त परमेश्वरी. म्हणजे लोकांना बाह्यता म्हणजे बाह्यांगावरून तो आपल्यासारखाच दुश्चित आहे असं वाटतं, पण तो नेहमी सावधान असतो आणि त्याचे चित्त अखंड परमेश्वराच्या ठिकाणी झडलेले असते. बघा, कारण असा सत्पुरुष अखंड परमात्म स्वरूपाशी तद्रूप झालेला असतो. कित्येक वेळेला तो दुश्चित असावा, त्याचं मन थाऱ्यावर नसावं असं त्याच्याकडं बघणाऱ्याला वाटू शकतं, पण अंतरंगातून मात्र तो भगवंतमय झालेला असतो. असा महाज्ञानी असा आत्मज्ञानी सत्पुरुष आपण गृहस्थाश्रमाविषयी सद्गुरू म्हणूनच आराध्य मानावा. अशा थोर सत्पुरुषांची सहजासहजी ओळख होत नाही किंवा ते खूप दुर्मिळ असतात. म्हणूनच तर गृहस्थाश्रमात असताना षटकर्म करणं, नीतिधर्मानुरूप आचरण करून भक्तीचा मळा फुलवणं अगत्याचं ठरतं. कारण त्या योगे पदरी जो पुण्यसाठा वाढतो त्याचं फलितच फलित आहे. उपासना मूर्ती ध्यानी अथवा आत्मानुसंधानी नाहीतरी श्रवण मननी निरंतर. तो निरंतर उपास्य देवतेच्या मूर्तीच्या ध्यानात किंवा आत्मानुसंधानात नाहीतर श्रवणामध्ये तरी दंग असतो. पूर्वजांच्या पुण्यकोटी संग्रह असत्या गाठी, तरीच एसियाची भेटी होणे जयासी. म्हणजे पूर्वजांच्या अपरंपार पुण्याचा संग्रह गाठी असेल तरच लोकांची अशा भगवत भक्ताशी गाठ पडू शकते. पहा, पूर्वजांच्या पुण्यकर्माचा साठा मोठा असेल तरच अशा सत्पुरुषांची भेट घडून येते. सद्गुरू म्हणतात, तुम्ही खडेसाखर व्हा म्हणजे मुंगळ्यांना आमंत्रण द्यावं लागत नाही. साधू संत वैरागी तुमचा पत्ता शोधत येतील आणि तुमचा उद्धार करून जातील. षटकर्मयुक्त असं नीतिधर्माचं आचरण व त्याला सगुण भक्तीची जोड हीच सद्गुरू भेटींची गुरुकिल्ली आहे. समर्थांनी सद्गृहस्थाश्रमाची जी सूत्र समजावून सांगितलेली आहेत त्यानुसार प्रपंच करत असताना आपण जर खडीसाखर बनू शकलो तर आत्मज्ञानी सत्पुरुषाची भेट घडून येतेच येते. तोच आपल्याला गृहस्थाश्रमाचं मर्म समजावून देतो, जीवनाला योग्य दिशा देतो. तो आपल्याला जे सांगतो ते अनुमानानं नव्हे तर स्वानुभूतीनं सांगत असतो. बघा, डॉक्टर जसं आपल्याला जे औषध देतात त्याचे प्रयोग त्यांनी स्वतःवर थोडेच केलेले असतात, पण सद्गुरू हे राजवैद्य असतो. सद्गुरू हे राज्यवैद्य असतात. ते जे काही आपल्याला करायला सांगतात ते प्रथम त्यांनी आचरण करून स्वतःवर प्रयोग करून तपासून घेतलेलं असतं.
त्यांची प्रचिती घेतलेली असते, प्रत्येक गोष्टीची प्रचिती घेतलेली असते. तुरटी फिरवली की पाण्यातील गाळ जसा तळाशी बसतो, तसं गृहस्थाश्रमात असताना आसक्तीरूपी गाळ खाली बसण्यासाठी सद्गुरू नामस्मरण रूपी तुरटी आपल्याला फिरवायला सांगतात. पण ज्याला असे सद्गुरू लाभत नाहीत किंवा जो आसक्तीमध्ये गुंतून भलत्या लोकांना गुरु मानून बसलेला असतो, त्याला मात्र चुकीचे सल्ले मिळत राहतात. त्यातून त्याची काय अवस्था होते हे आपल्याला समर्थ पुढे सांगणार आहेत. प्रचिती विन जे ज्ञान तो अवघाची अनुमान, तेथे कैचे परत्र साधन प्राणियासी. म्हणजे अनुभवाशिवाय जे ज्ञान ते खरे नसून काल्पनिक असते, त्या योगे प्राणीमात्रांचा उद्धार कसा होणार. या कारणे मुख्य प्रत्यये प्रचिती विन काम नये, उपायासारिखा अपाये शहाणे जाणती. म्हणजे म्हणून परमार्थातील प्रचितीला, अनुभवाला महत्त्व आहे. अनुभवाशिवायचे जे ज्ञान आहे ते उपयोगी पडत नाही, त्याने उपायाऐवजी अपायच होतो, हे शहाणे लोक जाणतात. वेडे संसार सांडून गेले तरी ते कष्टोची मेले, दोहीकडे अंतरले इहलोक परत्र. म्हणजे एखादा वेडा अज्ञानी माणूस घर सोडून निघून जातो आणि कष्ट करूनच मरून जातो. प्रपंच आणि परमार्थ तसेच इहलोक आणि परलोक या दोन्हींना तो अंतरतो. रागे निघून गेला तरी तो भांडोची मेला. बहुत लोक कष्टी केला, आपणही कष्टी. म्हणजे तो रागाने निघून गेला आणि भांडताच मरून गेला. त्याच्यामुळे अनेक लोक दुःखी कष्टी झाले आणि तो स्वतःही कष्टी झाला. पहा, घरदार सोडून गेल्यानं भगवत प्राप्ती झाली असे खूप कमी उदाहरण आहेत. प्रपंच त्यागून, संतापून किंवा वैतागून अनेक जण वनात निघून जातात. देह कष्टवितात, पण हाती काहीच लागत नाही. ना प्रपंच धड होतो, ना परमार्थ गावतो. भगवंताच्या भेटीसाठी घरदार सोडणं किंवा न सोडणं हा निकष असू शकत नाही. त्यासाठी प्रपंच सोडायचाच असेल तर सद्गुरू आपल्याला कसा आणि केव्हा त्यातून बाहेर काढतील याची आपल्याला कल्पना देखील येणार नाही. तेव्हा परमार्थासाठी घरदार सोडण्याची गरज नाही. प्रपंचात राहून गृहस्थाश्रमाची सर्व कर्तव्य पार पाडत असताना प्रपंचाचं, दृश्याचं मिथ्यत्व जो समजावून सांगतो त्यांना सद्गुरू म्हणतात. तेच सद्गुरू असतात. अशा सद्गुरूंचीच संगत नेहमी धरावी. निघून गेला परी अज्ञान, त्याचे संगती लागले जन. गुरु शिष्य दोघे समान, अज्ञान रूपे. एखादा असा घर सोडून निघून जातो, पण तो अज्ञानीच असतो. काही लोक त्याच्या संगतीला लागतात, पण गुरु शिष्य दोघेही अज्ञानामुळे समसमानच असतात. आशावादी अनाचारी निघून गेला देशांतरी, तरी तो अनाचारची करी जनामध्ये. म्हणजे एखादा आशाळभूत आणि दुराचारी माणूस घर सोडून देशांतराला गेला तरी तेथेही लोकांमध्ये तो अनाचारच करतो. गृही पाटेविन कष्टती, कष्टी होऊन निघून जाती. त्यास ठाई मारिती, चोरी भरता. म्हणजे घरी अन्ना वाचून कष्टही होतात आणि घर सोडून निघून जातात. त्याने चोरी केली किंवा त्याच्यावर चोरीचा आरोप आला तर लोक त्याला जेथे जाईल तेथे चोप देतात. संसार मिथ्या ऐसा कळला, ज्ञान समजून निघून गेला. तेने जन पावन केला आपणा ऐसा. म्हणजे जो नित्या विवेकाने संसार मिथ्या आहे हे जाणून ज्ञान प्राप्तीसाठी निघून जातो, तो ज्ञान प्राप्त करून स्वतः पावन होतो
आणि इतर लोकांनाही पावन करतो. एके संगतीने तरती एके संगतीने बुडती, या कारणे सत्संगती बरी पाहावी. म्हणजे संगतीनेच एखादा तरतो तर संगतीनेच एखादा बुडतो. म्हणून नीट विचारपूर्वक सत्संगतीच करावी. समर्थांना काय सांगायचं आहे की प्रापंचिक इच्छा पूर्ण करणारे ते सद्गुरूच असतात, अशी चुकीची समजूत करून घेऊ नये. या उलट जे आपल्या इच्छा आकांक्षांची निवृत्ती करतात त्यांना सद्गुरू म्हणावे. ते सद्गुरू होय. त्यांची तन मनानं सेवा करावी, त्यांची संगत धरावी. सद्गुरूंना ओळखायचं असेल तर एक करावं. त्यांना संसारात किती रस आहे ते विवेकानं तपासावं. जे विरक्त आहे म्हणजे कामिनी कांचनांपासून मनानं दूर राहतात, अशा सत्पुरुषालाच आपण शरण जावं. मात्र असा सत्पुरुष देहानं मिळणं अवघड असतं, असं समर्थ पुढच्या ओवीमधून सांगत आहेत. जेथे नाही विवेक परीक्षा, तेथे कैची असेल दीक्षा. घरोघरी मागता भिक्षा, कोठेही मिळेना. म्हणजे ज्या ठिकाणी विवेकाच्या कसोटीला साधू उरत नाही, तेथे त्याच्याकडून दीक्षा कशी प्राप्त होणार. अज्ञानाने उगीच घरोघरी भिक्षा मागितली तरी ती कोठेच मिळत नाही. प्रापंचिक इच्छापूर्ती करणारे अनेक गुरु गल्लोगल्ली भेटतीलही, पण विवेकाच्या कसोटीला ते उतरू शकत नाहीत. परम वस्तूच्या प्राप्तीसाठी ते मार्गदर्शन करू शकत नाहीत, असं समर्थ म्हणतात की उगाच घरोघरी भिक्षा मागायला गेलं तरी ती मिळत नाही. त्याप्रमाणे उगीच कोणापाशी गेल्यामुळं परमार्थ साधत नाही. तेव्हा विरक्त उदासीन भजनाची आवड असलेला, सदैव भगवंताच्या अनुसंधानात असलेला आत्मज्ञानी पुरुषच, सत्पुरुषच शोधून त्याच्या चरणी लीन व्हावं. तोच आपल्याला उत्तम गृहस्थाश्रम कसा करावा आणि त्याद्वारे भगवंत प्राप्ती कशी करावी याचा बोध देऊ शकतो. या समासातील आपला चिंतनाभ्यास सद्गुरू शोधनाच्या एका वळणावर येऊन ठेपलेला आहे. यापूर्वी समर्थांनी 5व्या मंत्राच्या दशकामध्ये गुरुलक्षणं समजावून देताना म्हटलंय, नीच यातीस गुरुत्व न घडे, किंवा स्वयातीचा पाहिजे गुरु. अर्थात गुरु हा शक्यतो आपल्या धर्मातील त्यातल्या त्यात ब्रह्मवादी असावा. असं म्हणण्यामागचा समर्थांचा विचार आपण नीट समजून घ्यायला हवा. 4 वर्णांपैकी ब्रह्मतत्वाच्या उपदेशाचा अधिकार ब्राह्मण वर्णाकडं आहे. स्वाभाविकपणे त्यांनी ब्रह्मोपदेशाची सेवा करणं अपेक्षित आहे. नाथ भागवताच्या 17व्या अध्यायात नाथांनी वर्णाश्रमाविषयी असं म्हटलंय, वैराज्य पुरुषा पासाव जान, मुखी उपजले ब्राह्मण, बाहूपासूनी राजन्य, उरु जन्मस्थान वैश्यांचे, शूद्रचरणी जन्मले जान, या परी झाले 4 वर्ण. यांचे एक मुख्य लक्षण स्वधर्माचरण सर्वांशी. म्हणजे विराट पुरुषाचं मुख, त्याची वाणी हे ब्राह्मणांचं स्थान सांगितलेलं आहे. मुखानं आपण शब्दोच्चारण करत असतो. वाणीचं पावित्र्य सांभाळून दुसऱ्याला आपण प्रसन्न करू शकतो. तसं ब्राह्मण्य उपदेशासाठी आवश्यक असतं. पुरुषार्थ गाजवण्यासाठी हातांचा उपयोग होतो. तसं क्षत्रियानं पराक्रम गाजवून समाज रक्षणाचं कार्य करावं हे दर्शवण्यासाठी त्यांचं स्थान विराट पुरुषांच्या बाहूंच्या ठिकाणी आहे. वैश्य अर्थात व्यापाऱ्यांचं स्थान विराट पुरुषांच्या मांड्या आहोत. शरीराचं वजन पेलण्यासाठी जसं भक्कम मांड्या लागतात, तसं समाजाचं उत्तम भरण पोषण करण्यासाठी सचोटीचा व्यापार उद्यम असणं गरजेचं असतं. त्या दृष्टीनं वैश्यांचं स्थान मांडीमध्ये दर्शवलेलं आहे. शूद्रांचं स्थान विराट पुरुषाच्या चरणी सांगितलेलं आहे. चरणांचा दास तोच खरा सेवक होऊ शकतो.
सर्वांना भगवंत स्वरूप मानून मानव्याची सेवा करणं असा इथं अभिप्रेत अर्थ आहे. समाज मात्र शूद्रांकडे विचित्र दृष्टीनं पाहत असतो. शूद्रांना चरणी ठेवलेला आहे याचा अर्थ आपण समजतो तसा निश्चितच नाही. शिवाय वर्ण विभागणीमध्ये एक महत्त्वाचं सूत्र विसरून चालणार नाही. ते म्हणजे वर्ण जरी वेगवेगळे असले तरी ते एकाच विराट पुरुषाच्या शरीराचे भाग आहेत. आपल्या शरीरातील एखादा छोटासा अवयव आपल्याला कधी नकोसा वाटतो का? नाही ना. तसं चारही वर्णामधील प्रत्येक गोष्ट ही त्या विराट पुरुषाचाच एक अंश आहे. वर्ण व्यवस्थेमागचा मूळ उद्देश स्वधर्माचरण आहे आणि तो आपण डोळसपणे समजून घेतला पाहिजे. आजची जातीपातीत झालेली समाज विभागणी तशी विचारसरणी अत्यंत कुलुषित आहे. कोत्या मनोवृत्तीवर बेतलेली आहे. वर्णशास्त्र पवित्र आहे. त्यात कुणालाही कमी लेखलेलं नाही, कुणाला अवहेरलेलं नाही आहे. दृश्यातून मन काढून घेऊन ते भगवंताकडं लावणं, उच्च ध्येयाकडं नजर ठेवून गृहस्थाश्रमाचं काटेकोर पालन करणं व निस्पृहतेनं समाजाला भगवंत सन्मुख करण्यासाठी त्यांचं प्रबोधन करणं हे ब्राह्मणांचं काम. मात्र मी ब्राह्मण म्हणून जन्माला आलोय, उपदेश करणं, समाजाला दिशा देणं हे माझं कामच आहे अशा अहंतेनं जर कुणी वावरत असला तर ब्राह्मण्याचा खरा अर्थच त्याला उमगलेला नाही असं म्हणावं लागेल. त्यासाठी ब्राह्मणांचं जीवन कसं असावं याचा उपदेश करताना 16व्या शतकात ब्राह्मण वर्गांची कशी दैन्यावस्था झाली होती याचं वास्तव चित्रण समर्थांनी या समासाच्या अंतिम टप्प्यात केलेलं आहे. आजच्या काळातही ते तंतोतंत लागू पडतं. हे विशेष कारण वर्णसंकरामुळं आताची स्थिती पूर्वीपेक्षाही अधिक गढूळ झाली आहे. ब्रह्मज्ञानाच्या उपदेशाचा अधिकार ज्या गुणांमुळं भगवंतानं ब्राह्मणांना दिला त्याविषयी विचार विमर्श करू. सामान्य मनुष्यानं वाणीसाठी जे नियम पाळायचे तेच ब्राह्मणांनी देखील पाळणं अपेक्षित आहे. सर्वांशी मधुर वाणीनं बोलून जनसंघटन करावं. वाणीत गोडवा येण्यासाठी प्रथम क्रोधावर नियंत्रण असायला हवं. मनातील राग शब्दातून व्यक्त झाला की समोरच्याचं मन दुखावतं, त्यातून दुही निर्माण होते. योग्य शब्द योग्य वेळी उपयोगात आणण्यासाठी तितिक्षा, संयम फार आवश्यक आहे. त्यामुळं राग गिळणं हा ब्राह्मणांचा गुण असला पाहिजे. क्रोधावर नियंत्रण असणारा आदर्श ब्राह्मण समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणू शकतो. मीच का शब्द गिळायचे अशा अहमभूमिकेतून जर प्रत्येकजण एकमेकांवर दापरू लागला तर ब्राह्मण्य उरणारच नाही. मग असा मनुष्य ब्राह्मण कुळात जरी जन्माला आला तरी त्याला उपदेश करण्याचा अधिकार मिळू शकत नाही. ज्या मुखानं ब्रह्मतत्वाचा उपदेश करायचा त्याच मुखानं अभक्ष भक्षण करणं, निषिद्ध पेय पिणं निश्चितच भूषणावं नाहीये. ब्राह्मण कुळात जन्माला आलेले किती जण या तत्वांचं पालन करत असतील हा खरोखरच प्रत्येकाच्या चिंतनाचा तसंच चिंतेचा विषय आहे. मुखामध्ये दात असतात. खाल्लेला घास दातांनी नीट चावून मग तो गिळला तर त्याचं लवकर आणि चांगलं पचन होऊन त्यातील अन्नरसानं शरीराचं पोषण होतं. तसं ज्याला ब्रह्मवाणीचा उपदेश करण्यासाठी वापर करायचा आहे त्यानं प्रथम ब्रह्मतत्वांना अंतरंगात नीट उमजून घेतलं पाहिजे. ती चित्तात मुरली पाहिजेत. म्हणजे मग त्या अनुरूप आचरण घडून स्वानुभूतीतून तो इतरांना उपदेश देण्यास समर्थ होऊ शकतो. अन्यथा तुम्ही नाम घ्या, तुम्ही अमुक करा तमुक करा असं नुसतं सांगणं सोपं आहे, पण त्यानुसार तो स्वतः जर वागत नसेल तर त्याच्या सांगण्याचा प्रभाव पडणार तरी कसा? आधी करावे मग सांगावे या सूत्रानुसार वागणं म्हणजेच ब्राह्मण्य आहे. ब्रह्मतत्वाची उपासना करणारा तो ब्राह्मण मग तो कुठल्या का जातीपातीचा असेना अशी समर्थांची विचारसरणी आहे.
ब्राह्मण कुळात जन्माला येणं हा प्रारब्धाचा भाग असू शकतो, पण उच्च कुळात जन्मून ब्रह्मवादी होता आलं नाही, ब्राह्मण्य जपता आलं नाही, तर स्वतःला ब्राह्मण म्हणवून घेणं सर्वथा गैर आहे. कित्येकांच्या जीवनातील आजची स्थिती अशीच भयावह आहे. आपल्याला आचार धर्मापासून कुणी भ्रष्ट केलं याचा प्रत्येकानं अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे. काही क्षुल्लक आकर्षणापायी इतर धर्म संप्रदायांचं चुकीच्या पद्धतीनं केलेलं अनुकरणच बहुधा आपल्या अधोगतीचं कारण असतं. ब्राह्मण उदार मतवादी असायला हवा हे मान्य आहे, पण त्या अगोदर तो आचारनिष्ठ असला पाहिजे. तो संवादी असावा, पण प्रथम तो तत्वनिष्ठही असायला हवा. अन्यथा केवढी दारुण परिस्थिती उद्भवते ते समर्थांनी पुढच्या काही ओव्यांतून सहज सांगितलेलं आहे आणि आपल्याही ती सहज लक्षात येईल. जो दुसऱ्याचे अंतर जाणे, देश काळ प्रसंग जाणे, तया पुरुषा काय उणे भूमंडळी. म्हणजे जो दुसऱ्याचे अंतरंग जाणतो, वेळ प्रसंग जाणतो, अशा चतुर पुरुषाला या भूमंडळावर काहीही उणे पडत नाही. नीच प्राणी गुरुत्व पावला, तेथे आचारची बुडाला, वेदशास्त्र ब्राह्मणाला कोण पुसे. म्हणजे नीच माणसाला गुरुत्व प्राप्त झाले तर आचारच नष्ट होतो, मग वेदशास्त्र ब्राह्मण यांना कोण विचारतो. ब्रह्मज्ञानाचा विचारू, त्याचा ब्राह्मणासीच अधिकारू, वर्णांना ब्राह्मणो गुरुः ऐसे वचन. म्हणजे फक्त ब्राह्मणांनाच ब्रह्मज्ञानाचा अधिकार आहे, वर्णांना ब्राह्मणो गुरु असे शास्त्रवचन आहे. ब्राह्मण बुद्धीपासून चेवले, आचारापासून भ्रष्टले, गुरुत्व सांडून झाले शिष्य शिष्यांचे. म्हणजे ब्राह्मण आता बुद्धिभ्रष्ट झाले आहेत, त्यांची बुद्धी असून नसल्यासारखी झालेली आहे. त्यामुळे त्यांच्या ठिकाणी शुद्ध आचारही राहिलेला नाही. स्वतःचे श्रेष्ठत्व सोडून ते शिष्यांचेही शिष्य झाले आहेत. कित्येक दावल मलकास जाती, कित्येक पिरास भजती, कित्येक तुरक होती आपले इच्छेने. म्हणजे कित्येक जण दावल मलकाकडे जातात, कित्येक जण पिराला भजतात, तर कित्येक जण आपल्या इच्छेनं तुर्क होतात. बघा, समर्थ म्हणतायत की वेगळ्या धर्माचं पंथांचं अनुसरण करण्याची काहीच गरज नाही. दुर्दैवानं ब्राह्मणांची बुद्धी ढळल्यानं ते आचारभ्रष्ट झालेत, उच्च स्थान सोडून भलत्याचे शिष्य बनलेत. काही जण पिराला भजू लागलेत, तर काही जण मुसलमान बनलेले आहेत. कलियुगामध्ये आचार धर्माचा असा कडेलोट झाला आहे, असं ब्राह्मणांना करताच येत नाही. ज्या भगवंताचा आपण अंश आहोत त्यालाच सन्मुख होऊन आपण आपली जीवनदिशा ठरवली तर इतर काही करण्याची गरजच पडणार नाही. आज समाज कधी नव्हे इतका उच्च शिक्षित होत आहे. घराघरातून पाश्चात्य संस्कृतींचं वारं वाहत आहे, पण संस्कृतीच्या प्रदूषणामुळं कित्येकांच्या घरातील कुलाचार, आहार विहार खालच्या थराला गेल्याचं दिसून येऊ लागलं आहे. चुकीच्या संगतीमुळं नीतिधर्मांच्या मर्यादा ओलांडल्या गेल्या आहेत. सहिष्णुतेच्या गोंडस नावाखाली प्रेम विवाह, लव जिहाद होऊ लागलेले आहेत. त्यामुळं पुढं जीवनाची राख रांगोळी व्हायला वेळ लागत नाही. याला अपवाद असतीलही, पण स्वधर्मापासून ढळायला आपणच कारणीभूत आहोत हे थोड्या विचारांती ध्यानात येऊ शकतं. या पार्श्वभूमीवर समर्थांसारख्या संतांनी केलेल्या उपदेशावर आत्मचिंतन घडणं, स्वावलोकन करणं अत्यावश्यक ठरू लागलं आहे. ब्राह्मण नेमका इथंच कमी पडतोय, शिवाय त्याचा अहंकारही आड येतोय. समर्थ पुढं सांगतात, ऐसा कलियुगीचा आचार, कोठे राहिला विचार, पुढे पुढे वर्ण संस्कार होणार आहे. म्हणजे
कलियुगातील आचार हा असा आहे, विचार कुठे शिल्लकच राहिलेला नाही. पुढे पुढे वर्णसंकर हा होणारच आहे. गुरुत्व आले नीच याती, काही एक वाढली महंती. शुद्ध आचार बुडविती ब्राह्मणाचा. म्हणजे अध्यात्म गुरुत्व हलक्या जातींच्या लोकांकडे गेल्यामुळे ते स्वतःचा मोठेपणा थोडाफार वाढवतात. शूद्र स्वतःच अनाचारी असल्याने त्यांच्या अनुयायांमध्ये ब्राह्मणांच्या आचाराचे महत्त्व राहत नाही. बघा, ब्राह्मण गुरुत्वाचा अधिकार गारवून बसलेले आहेत. आध्यात्मिक गुरुत्व आज नीच पातळीवर पोचल्यामुळं खालच्या दर्जाच्या लोकांची महती वाढल्याचं दिसून येतं. असे लोक ब्राह्मणांचा आचार बुडवू पाहत आहेत. ते ब्राह्मणांच्या चुका दाखवू लागले आहेत. त्यामुळं अहंकार सोडून ब्राह्मणांनी कठोर आत्मपरीक्षण करायला हवं. ब्राह्मणांचे गुणधर्म समजून घेऊन त्यानुसार वर्तन ठेवले तर गुरुपद पुन्हा प्राप्त होऊन उपदेशाचं मुख्य कार्य करता येऊ शकतं. पण हे त्यांना कळावं तरी कसं? हे ब्राह्मणास कळेना, त्याची वृत्तीच वळेना, मिथ्या अभिमान गळेना, मूर्खपणाचा म्हणजे पण आपला अधपतन होत आहे हे ब्राह्मणाला कळत नाही. त्याच्या वृत्तीत बदल होत नाही, त्याचा मूर्खपणाचा अभिमान नाहीसा होत नाही. राज्य गेले म्लेच्छी क्षेत्री, गुरुत्व नेले कुपात्री. आपण अरत्री ना परत्री, काहीच नाही. म्हणजे म्लेच्छांनी क्षत्रियांनी राज्य नेले, अपात्र व्यक्तींनी त्याचे गुरुत्व नेले. धड ना इहलोक धड ना परलोक, काहीच नाही, अशी त्यांची परिस्थिती त्यांची स्थिती झालेली आहे. बघा, अभिमान न सोडल्यामुळं आपलं अधपतन होतं आहे हे ब्राह्मणांच्या मुळी लक्षातच येत नाही. त्यातच मुसलमान क्षत्रियांनी त्यांचे अधिकार हिसकावून घेतल्यामुळं गुरुत्व भलत्याच लोकांकडे गेलेलं आहे. त्यामुळं प्रपंच वैभव तर गेलंच, पण परमार्थिक गतीही खुंटली. ब्राह्मणांच्या अशा दारुण अवस्थेला अजून एक घटक कारणीभूत आहे. तो म्हणजे ब्राह्मणांस ग्रामणीने बुडविले, विष्णूने श्रीवत्स मिरविले, त्याच विष्णूने श्रापिले. परशुरामे म्हणजे ब्राह्मणांना अनाचाराने बुडवले आहे. ब्राह्मणांचे पदचिन्ह श्रीवत्स ज्या श्री विष्णूंने आपल्या वक्षस्थलावर मिरविले, त्या श्री विष्णूंनेच परशुराम रूपाने त्यांना शाप दिला. पहा, गावगुंडी केल्यामुळं आज ब्राह्मणांवर ही परिस्थिती ओढावलेली आहे. भृगी ऋषींचं चरण श्रीवत्स म्हणून ज्या श्री विष्णूंनी आपल्या छातीवर मिरवलेलं आहे, त्याच श्री विष्णूंनी परशुरामाचा अवतार घेऊन त्यांना शाप दिला. या सर्व पार्श्वभूमीवर आपण सखोल विचार करून वर्ण म्हणून, जात म्हणून नव्हे, ब्राह्मण्यवादाचा विचार जपला पाहिजे. तो समजून घेतला पाहिजे. तरच ब्राह्मण्य ते ब्रह्मतत्व हा प्रवास सुखकर होऊ शकेल. ब्राह्मण श्रेष्ठ व इतर कनिष्ठ हा इथला मुद्दाच नव्हे. प्रत्येकानंच आत्मपरीक्षण करून या साऱ्या मुद्द्यांचा विचार करावा, असा समर्थांचा आग्रह आहे. समर्थ खुद्द ब्राह्मणवर्णीय आहेत. त्यांना ब्राह्मणांची चाललेली ही अधोगती बघवत नाही आहे. त्यामुळं अत्यंत पोटतिडकीनं त्यांनी हे मुद्दे उपस्थित केलेले आहेत. ब्राह्मणांचा पान उतारा करण्याचा त्यांचा मुळीच हेतू नाही आहे. ब्रह्मवृंदांनी स्वतःच्याच हातांनी आपल्याकडील गुरुपद कसं घालवलं हे स्पष्ट व्हावं आणि होत असलेल्या चुका सुधाराव्यात म्हणून त्यांनी या विचारांचा अगदी परखडपणे विश्लेषण केलेले आहे. ते विचार परखडपणे मांडलेले आहेत. त्यात आजच्या काळातील वर्णसंकराची भर पडली आहे. हे पिढ्यानपिढ्यांपासून घडत आलेलं पापच म्हणता येईल. पुन्हा पुढे समर्थ शेवटी म्हणू लागलेले आहेत, आम्हीही तेची ब्राह्मण, दुःखे बोलिले हे वचन, वडील गेले ग्रामणी करून आम्हा भोवते. म्हणजे आम्हीही तेच ब्राह्मण आहोत,
म्हणून मोठ्या दुःखाने आम्ही हे वचन बोलत आहोत. वडील माणसे अनाचार करून गेली, त्यांचे परिणाम आम्हाला भोवत आहेत. आताचे ब्राह्मणी काय केले, अन्न मिळेना ऐसे झाले, तुम्हा बहुतांचे प्रचितीस आले किंवा नाही. म्हणजे आताचे ब्राह्मण तरी काय करीत आहेत, त्यांना खायला अन्न मिळत नाहीये असे झाले आहे. तुमच्यापैकी अनेकांच्या हे अनुभवास आले की नाहीये. बरे वडिलांस काय म्हणावे, ब्राह्मणांचे उद्दिष्ट जाणावे, प्रसंगे बोलिले स्वभावे, क्षमा केले पाहिजे. म्हणजे पण समर्थ म्हणतात की वडील माणसांना काय म्हणावे, त्यांना कसा दोष द्यावा, ब्राह्मणांचे उद्दिष्ट म्हणून असे झाले असे समजावे. प्रसंगामुळे स्वाभाविकच बोलले गेले तरी श्रोत्यांनी क्षमा केली पाहिजे. बघा समर्थ म्हणतायत की आताच्या ब्राह्मणांची काय गत आहे ते पहा. ब्राह्मण म्हणून जन्माला आलेत, पण ब्रह्मतत्वामध्ये अग्रेसर नाही राहता आलं त्यांना. ना त्यांना संसाराला धड न्याय देता येतोय, ना त्यांना परमार्थ साधता येतोय. ब्राह्मणांची अशी काहीशी विचित्र अवस्था आज झालेली आहे. म्हणूनच मनुष्याला त्याच्या मूळ स्वरूपाच्या अर्थात उगमबिंदूच्या दिशेनं जाण्याची कधी नव्हे ती आज गरज निर्माण झाली आहे. आजच्या स्थितीबाबत पूर्वजांना दोष न देता ते प्रारब्ध म्हणून स्वीकारावं आणि सकारात्मक शाश्वत बदल कसे घडतील त्यासाठी प्रयत्न करावेत. गृहस्थाश्रमामध्ये राहताना सद्गुरू बोधानुरूप आचार धर्माचं पालन करून स्वहित साधण्याचा प्रयत्न करावा. समर्थांचे हे विचार अत्यंत मार्मिक व कालानुरूप असेच आहेत. एकमेकांविषयी असलेला, अगदी समर्थांविषयी देखील असलेला तिटकारा दूर करावा. साधनाभ्यास, भगवत भक्ती करून उपासना वाढवावी. त्याद्वारे चित्त आचरण शुद्ध करत जावं. म्हणजे मग आपण भगवंताच्या मुखस्थानी येऊन स्थिरावू आणि समाज बांधवांना भगवंताप्रत घेऊन जाऊ शकू असं समर्थ म्हणतात. हा विषय बोलण्याच्या ओघात सहज निघाला म्हणून ब्राह्मण आणि ब्राह्मणांविषयी आपण या समासामध्ये बोललो आहे. कोणाला ठेच पोचण्याचा आमचा उद्देश नव्हता. तरीही चुकून कुणाचं मन दुखावलं असेल तर आपण आम्हाला क्षमा करावी. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे युगधर्म निरूपण नाम समास 7वा. जय जय रघुवीर समर्थ.